ह्या दोघांना कुठे बघितलंय का? हे तुझे कोण? माझा दादा आणि माझी वहिनी आहेत. ते दोघं इथे आहेत असं मला कळलं म्हणून मी इथे आलो. हे इथे आले होते. त्या दोघांचा एकमेकांच्यावर खूप जीव होता. त्यांच्याकडे बघूनच कळत होतं ते एकमेकांच्यावर खूप प्रेम करतात. त्या दोघांची गाठ परमेश्वरानेच बांधली असणार. तिचा नवरा खूप भुकेलेला होता. त्यांच्याजवळ खायला काही सुद्धा नव्हतं. पण खरंच ते नवरा बायको एकमेकांना खूप सांभाळून घेत होते. गुरुजी, त्या दोघांची कुठे राहायची वगैरे सोय झाली आहे का? म्हणजे मला त्यांना भेटायचंय म्हणून विचारतो. हे बघा, मी कामानिमित्त बाहेर गेलो होतो. त्यानंतर ते कुठे गेले ते मला काहीच माहीत नाही. अहिल्या, अगं आपली मुलं चूक करतात तेव्हा आपणच त्यांना मोठ्या मनानं माफ केलं पाहिजे ना. ह्या घरात सगळ्यांना सगळं माहिती होतं, मी सोडून. तुम्हाला सगळ्यांना पारू आणि आदित्याचं हे नातं मान्य आहे ना? म्हणजे म्हणूनच तुम्हाला माझ्याशी खोटं बोलावंसं वाटलं असेल. म्हणजे माझंच काहीतरी चुकलं असेल ना या सगळ्यात. तिच्या येण्याने तुमचं सगळ्यांचं जर कुटुंब पूर्ण होणार असेल तर मग माझी काहीच गरज नाहीये या कुटुंबात, बरोबर? म्हणजे माझ्या मुलाचं काहीतरी चांगलं व्हावं म्हणून मी काहीतरी ठरवलं, तर एक आई म्हणून मीच चुकीची ठरले. मी चांगली आई होऊ शकले नाही. तुमचं घर पूर्ण होणार आहे ते आदित्य आणि पारूमुळे. तिचा स्वीकार कर. दादा, तू मला आता मरायला सांगितलंस ना तर मी आनंदाने जीव देईन, पण मी या मुलीचा कधीही स्वीकार करू शकत नाही. माझा मुलगा म्हणजे माझा माज होता, ज्याच्या जीवावर अख्खी दुनिया जिंकायला निघाले होते मी. पण आज माझा हा अख्खा माजच संपला, कारण ह्या मुलीने माझं नाक कापलंय. तुला जे योग्य वाटलं ते तू निवडलंयस, त्यामुळे आता तुला या घरात राहायला जागा नाही. मग तो माझा मुलगा असला तरी यापुढे मला आयुष्यात कधी तोंड दाखवू नका तुमचं. ऐकलं माझं ऐक, असा अविचारी निर्णय नको घेऊस का? ते जर लांब गेले तर कुणाकडे बघून जगायचंय आपण? तुलाही ही अहिल्या कळली नाही ना? ही अहिल्या तिच्या तत्वांसाठी जगते, तिच्या तत्वांसाठी मरते आणि तिला कधीही खोटं सहन होत नाही. तुम्ही सगळ्यांनी माझा विश्वासघात केलाय. आता यापुढे या घरातल्या कुणीही त्यांच्याशी संबंध ठेवायचा नाही, नाहीतर माझ्या सोबतचे सगळे संबंध तुम्हाला संपवावे लागतील. सावित्री, या घरात या मुलाचे फोटोज, ट्रॉफीज, त्याच्या कुठल्याही वस्तू मला या घरात पुन्हा दिसता कामा नये. मी बोलतो अहिल्याशी, तू चल चल. नाही बाबा, आईला जो निर्णय घ्यायचा होता तो तिने घेतला. अरे तिने तिचा हात माझ्या डोक्यावरून काढून टाकला. हे बघ, हे मी नक्की केलेलं नाहीये, पण आयडियली मला हे करायला नक्की आवडेल. तसंही आपला ह्या मुलासोबत आता काही संबंध उरलेला नाहीये. सावित्री, माचीस दे. अहिल्या, जोपर्यंत दादा परत येत नाही तोपर्यंत या खुर्चीवर कुणी नाही बसायचं. मी बसणार नाही बसायचं बोललो ना एकदा. अहिल्या, आई, ए अहिल्या, अहिल्या. श्रीकांत सर, श्रीकांत सर, श्रीकांत सर,
अहिल्या मॅडम काहीच खात नाहीयेत. मी कॉफी पण घेऊन गेले होते, पण ती पण त्यांनी घेतली नाही. काय करावं काही सुचत नव्हतं, म्हणून तुमच्याशी बोलायला आले. तुमचं काही बोलणं झालं होतं का त्यांच्याशी? हो, आता मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण काय करून ते माझं ऐकतच नाहीये काही. तिच्या मनात काय चाललंय कोणास ठाऊक. म्हणत होती मोठ्या विश्वासानं या साम्राज्याची धुरावी त्यांच्या खांद्यावर ठेवली होती, तेच नालायक ठरले. आता हे सगळं मलाच सांभाळायला लागणार आहे. तेव्हा पण मी तिला समजावायचा प्रयत्न केला, पण माझं न ऐकताच ऑफिसला निघून गेली ती. काय होणार आहे खरंच काही कळत नाहीये. श्रीकांत सर, मला फक्त एवढंच समजतं की अहिल्या मॅडमनी उपाशी राहू नये. तुम्ही त्यांची समजूत काढा ना. सावित्री, खरं सांगू का, तिला खूप त्रास होतोय ग. ती फक्त आपल्याला दाखवते की ती आतून खूप खंबीर आहे, पण तसं नाहीये. आतून खूप कोलमडून गेली ती. एका आईनं आपल्या मुलाकडनं अपेक्षा ठेवणं गैर आहे का काही त्यात? हा, सांग ना. पण बिचारीच्या त्या अपेक्षा सुद्धा पूर्ण होत नाहीयेत. ती तरी काय करणार आहे?